नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाळासाहेब कुंभार. आपल्या दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील काही महत्त्वाची एक्झाम्पल आपण अभ्यासत आहोत. तर पहिल्या एक्झरसाइजमध्ये हे तुम्हाला स्क्रीनवर जे दिसणारं एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पलमध्ये महत्त्वाचा पार्ट असा आहे की त्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, तर छेद आहे. काय आहे? छेद आहे. आणि हा छेद असल्या कारणामुळं हे एक्झाम्पल काय आहे बाळांनो, महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. तर बघा, आता सर्वप्रथम आपण ह्या एक्झाम्पलकडे वळत असताना बघा, सर्वांनी लक्ष द्या या ठिकाणी. इथं आपल्याला आतापर्यंत आपण जी एक्झाम्पल बघितली तिथं छेद होता का? हा छेद नव्हता. म्हणजे आपल्याला इथं छेद काय आहे? नको आहे. मग सर्वप्रथम आपण काय करायचं, ही जी एक्झाम्पल आहे ती मांडून घ्यायची. म्हणजे इथं तुम्ही काय म्हणू शकता, उकल म्हणा. उकल म्हटल्यानंतर ती जी एक्झाम्पल आहे, इक्वेशन आहे, ती मांडून घ्या. 1/3 एक्स अधिक वाय बरोबर बरोबर 10/3. पहिला मी सोडवतो ते बघा, तुम्ही लक्ष द्या. आणि ते झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ते बघू शकता. त्यामुळे पहिल्यांदा लक्ष द्या इकडं. आणि दुसरं इक्वेशन काय आहे बघा, इथं आहे 2x अधिक 1/4 वाय बरोबर किती आहे? 11/4 आहे. आता ह्या इक्वेशनला तुम्ही 1 म्हणा, ह्या इक्वेशनला 2 म्हणा. आता हे इक्वेशन 1, इक्वेशन 2. आता ह्या दोघांच्या मध्ये विचार केला तर इक्वेशन 1 चा जो छेद आहे, म्हणजे समीकरण 1 चा छेद तो किती आहे? 3 आहे. आणि इक्वेशन 2 चा जो छेद आहे तो किती आहे? 4 आहे. मी थोडं पेन चेंज करतो म्हणजे तुमचं थोडं चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. तर बघा, म्हणून म्हणून समीकरण समीकरण 1 गुणिले किती करायचं? 3 करून जो छेद आहे त्या छेदानंच काय करायचं? गुणायचं. आता मग समीकरणाचा छेद काय आहे? 3 आहे. म्हणजे बघा, 3 न गुणायचं. 3 गुणिले 1/3 एक्स अधिक, म्हणजे हे 3 न गुणायचं इक्वेशन 1 ला, म्हणजे ह्याला 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 तिघांना पण गुणून घ्यायचं. परत पुढं कसं येतंय? 3 गुणिले वाय बरोबर 3 गुणिले किती? 10/3. ओके, लक्षात आलं? म्हणजे सगळ्याचा जो छेद आहे तो 3 आहे, म्हणून सगळ्याला आपण काय घेऊन दिलेलं आहे? 3. मग ह्या 3 ला हे 3 गेलं, राहिलं काय? फक्त एक्स राहिलं, प्लस हे 3 गुणिले वाय 3y, काय राहिलं? 3y बरोबर ह्या 3 ला परत हे 3 कॅन्सल झालं, म्हणजे राहिलं काय? फक्त 10. आता हे इक्वेशन 1 झालं, 2 झालं. आता याला इक्वेशन किती मानायचं? 3 मानायचं. किती मानायचं? इक्वेशन 3. आता दुसरं इक्वेशन 1 आहे आपल्याकडं, इथनं मधनं मी रेष मागतो. बघा, तुम्ही खाली घ्यायचं बरं का, तुम्ही पुढं नाही घ्यायचं. मी पुढे घेतोय पण तुम्ही खाली घ्यायचं. बघा, समीकरण 2 गुणिले, जसं या ठिकाणी समीकरण 1 ला छेद किती होता? इथं 3 छेद होता, म्हणून सगळ्याला आपण काय केलं? समीकरण 1 ला 3 न गुणलं. तसं समीकरण 2 मध्ये छेद किती आहे? 4 आहे. म्हणजे आपण कितीनं गुणायचं आहे? 4 न गुणायचं आहे. म्हणून इथे किती घ्यायचं? 4 ने गुणून. म्हणजे करू इथं म्हणा, तुम्ही कसं पण लिहू शकताय. बघा, म्हणून सांगा आता, समीकरण 2 ला कितीनं गुणायचं आहे? 4 ला. म्हणजे 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4. बघा, 4 गुणिले 1/4 वाय बरोबर 4 गुणिले
किती मिळते तुम्हाला 11/4. आता बघा इथं उत्तरकडे आहे 4 दुनी 8x हाय असेल प्लस ह्या 4ला हे 4 गेलं म्हणजे y म्हणजे तिथं काय राहिलं y राहिलं. आणि पुढं बघा परत इथल्या 4ला हे 4 गेलं म्हणजे राहिलं काय फक्त 11 राहिलं. आणि ह्याला इक्वेशन किती म्हणा तुम्ही 4 म्हणा. बघा प्रत्येक वेळी इक्वेशन ज्यावेळी तुम्ही देताय त्यावेळी त्याला गोल आखायला विसरायचं नाही. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 ह्या दोघांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ह्या दोघांच्या मध्ये कोणतीही संख्या तुम्हाला समान दिसत नाही. मग आपण काय करूया एक तर बघा ह्या समीकरण 1 ला इथं जे x जर समान करून घ्यायचं म्हटलं तर 8 न गुणायला पाहिजे किंवा समीकरण 3 आणि 4 मध्ये y जर समान करून घ्यायचं म्हणजे इथं y ला किती गुणले 3 न. मग ह्याच्या समीकरणाला आपण काय केलं पाहिजे 3 न गुणलं पाहिजे. म्हणून बघा पुढे मी घेतो म्हणून बघा समीकरण किती समीकरण 4 गुणिले 3 करू. बघा समीकरण 4 काय आहे त्याला किती गुणायचं आहे 3 न गुणायचं आहे म्हणजे 3 गुणिले किती 8x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले किती 11. बघा ह्या समीकरणात किती न गुणलेला आहे 3 न गुणलेला आहे. का गुणलेला आहे आणि इथं 3y आहे म्हणून 3y आपल्याला समान करायचं आहे. 8 त्रिक 24x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 11 त्रिक 33. आता ह्या चौथ्या समीकरणाचं रूपांतर आपण कशामध्ये केलेलं आहे 5व्या समीकरणामध्ये केलेलं आहे. आता समीकरण 3 आणि समीकरण 5 ह्या दोघांचा फक्त विचार करायचा आहे. आता ह्या दोघांच्या मध्ये बघा इथं 3y आणि इथं पण 3y दोन्हीकडे 3y समान दिसते. आणि जर दोन्हीकडे 3y जर समान दिसत असेल आणि तिची जी चिन्ह आहेत अधिक अधिक ती पण जर समान असतील तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे बेरीज करावी लागणार का वजाबाकी. जर चिन्ह समान असतील तर काय करावं लागते आपल्याला वजाबाकी करावी लागते. बाळांनो लक्षात घ्या ते आपण या ठिकाणी समीकरण म्हणून घेऊया. बघा म्हणून समीकरण किती पहिला 3 तुम्ही क्रमानं समीकरण घ्यायचे काही फरक पडत नाही 3 वजा समीकरण किती 5 करू. लक्षात आलं का. बघा समीकरण 3 मध्ये 3y समीकरण 5 मध्ये 3y दोन्ही समान आहे त्यांची दोघांची चिन्ह पण समान आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण काय करायचं ठरवलेलं आहे वजाबाकी. मग समीकरण 3 पहिला मांडून घ्या. समीकरण 3 काय आहे बघा x अधिक 3y बरोबर किती येते 10. आणि समीकरण 5 काय आहे बघा 24x अधिक 3y बरोबर किती आहे 33. किती आहे 33. आणि दोघांची काय करायचे ठरलेले आहे वजाबाकी. त्यामुळे वजाचं चिन्ह इथं द्यायचं आणि इथं पहिला रेष मारून घ्यायची थोडं अंतर सोडायचं. हे अधिक आहे ते काय होणार आहे वजा. हे अधिक आहे वजा होणार. हे पण अधिक आहे ते पण काय होणार वजा होणार. आता 24x मधनं 1x गेलं किती x राहिली तुमच्याकडं 23x. पण आता याला चिन्ह कुठलं येणार x आणि म्हणजे इथे 1x आहे आणि इथं 24x आहे म्हणजे ह्या x आणि 24x यापैकी मोठं कोण आहे तर 24x आहे. आणि 24चं चिन्ह जे अधिक होतं इथं ते काय झालेलं आहे वजा झालेलं आहे. त्यामुळे इथं पण काय येणार वजा 24.
ह्या अधिक 3y ला वजा 3y बाळांनो, हे वजा झालेलं 3y कॅन्सल झालेलं आहे, गेलेलं आहे. आता ह्या वजा 33 झाले, इथं अधिक होतं पण तिचं काय झालंय वजा. वजा 33 मधनं हे 10 गेलं. किती राहिलं? वजा 23. बघा लक्षात येते का? त्यामुळं ह्या वजाला हे वजा कॅन्सल झालं. हा, आणि मग x बरोबर म्हणजे किती येते? हे 23 तिकडे गुणिले तिकडे काय होतंय? भागिले होतंय. बघा लक्षात घ्या. म्हणजे इथं मी x हा असा ठेवतो. पुढे लक्ष द्या. 23 छेदाला 23 म्हणजे x ला 23 गुणिले होतो ते इकडे आल्या कसं झालं भागिले. आणि x बरोबर किती मिळतो तुम्हाला? x बरोबर 1. 23 एके 23. x मिळाला की लागलाच त्याला काय टाकायचं मुलांनो? 54 टाकायचा. त्यानंतर बघा आता समीकरण कोणत्याही 5 समीकरण आहेत. त्या समीकरणात कोणत्याही समीकरणामध्ये x ची व्हॅल्यू तुम्ही ठेवू शकताय. मी रेष मारतो. तुम्ही काय घ्यायचं आहे? खाली घ्यायचं आहे. मी पुढे घेतोय. समीकरण बघा कोणतं समीकरण घेऊया? समीकरण इथं कोणतं समीकरण घ्यायचं ते इथे लिहायचं आहे. मध्ये x बरोबर 1 ठेवू. बघा लक्ष द्या. मग समीकरण 1 काय आहे? म्हणजे कुठलं पण समीकरण घेऊ शकता तुम्ही. कुठलं घेऊया समीकरण? सोपं समीकरण कुठलं वाटतंय? 1, 2 समीकरण काय घ्याय नको. ओके. म्हणजे बघा लक्षात घ्या. समीकरण 1 नको, 2 पण नको. समीकरण 3 बघा जरा सोपं वाटतंय. आहे का सोपं? मग समीकरण 3 घेऊया. लक्षात आलं? चला आपण त्या ठिकाणी घ्या समीकरण 3. किती घ्यायचे समीकरण? 3 घेऊया. बघा त्यामुळे इथं या गोलामध्ये किती लिहा? 3 लिहा. समीकरण 3. आणि समीकरण 3 जे आहे ते परत लिहा. समीकरण 3 काय होतं? इथे लिहिले बघा आपण समीकरण 3. x अधिक 3y बरोबर किती? 10 आहे. मग x च्या ठिकाणी किती ठेवायचं आहे तुम्हाला? x च्या ठिकाणी 1 ठेवायचं आहे. म्हणजे x च्या ठिकाणी किती येणार? 1 अधिक 3y बरोबर किती मिळते तुम्हाला? 10 मिळते. आता हे जे 1 आहे ते अधिक आहे. तिकडे गेल्यावर कसं होतंय? वजा होतोय. म्हणजे 3y इथं आहे तसा राहतोय. 3y बरोबर बघा 10 वजा 1. आणि 10तनं 1 गेलं किती उरतंय इथं या ठिकाणी? 9 उरतंय. आता हे 3 गुणिले आहे. y ला 3 गुणिले आहे. तिकडे गेल्यावर कसं होते? भागिले. इकडे काय उरला? y. आणि 9 भागिले किती येते? 3. म्हणजे y ची किंमत तुम्हाला किती मिळते? y बरोबर 3 त्रिक 9. लक्षात आलं? हे x आणि y ची किंमत तुम्ही काढलेली आहे. मग शेवटला तुम्ही असं म्हणू शकता एक्स वाय असते त्यावेळी इथे x, y बरोबर x बरोबर किती आहे? 1 आहे आणि y बरोबर किती आहे? 3 आहे. ते या ठिकाणी तुम्ही मांडायचं आहे. लक्षात आलं बाळांनो? असं एकच एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये आहे ज्याला छेद आहे. त्यामुळे सर्वांनी हे एक्झाम्पल कटाक्षाने करायचं आहे. चांगल्या पद्धतीने करायचं आहे. बाळांनो हे एक्झाम्पल 2 वेळा वहीमध्ये सोडवा आणि मी माझा तुम्हाला नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही मला हे एक्झाम्पल लिहून पाठवू शकता. लक्षात आलं? ह्या एक्झाम्पल बद्दल कोणताही होमवर्क नाही. तुम्हाला होमवर्क हा आहे की हे एक्झाम्पल 2 वेळा सोडवायचं आणि मला पाठवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.